कुस्ती असायची. मग तुमच्या आठवणीतली कुस्ती कुठली वारणेची त्या पाकिस्तानच्या पहिलवानला एक बॅक थ्रो मारलेली, सुरेश पाटील गोडकेला मग दोघे तो मारलेले. विजय झाल्यावर काय दंगा झाला होता? ते खूप काय दंगा वाटलं? झाला होता. ते तर रात्री रात्री- 12:30-1 वाजता कुस्ती लागली होती हा. आणि पब्लिकच्या हिशोबाने लाखो पब्लिक होते. होय, आणि असे जायचेच बी तेवढेच आणि बाहेर यायचे पण तेवढेच. आणि झेंडा बिंडा म्हणजे आणि त्यावेळी कारगिल युद्ध झालं होतं नुसतंच. होय, त्यामुळे ते खूप ते दंगा. दंगा होता त्या भारत पाकिस्तान कुस्ती. म्हणजे रशियाच्या चांगला बॅकथ्रो मारणारा पाकिस्तानच्या पैलवानाला असा बॅकथ्रो मारला की पूर्ण वारणेचं मैदान उठून उभा राहिलेलं आणि टाळ्या वाजवत होतं. मी स्वतः हे बघितलेलं डोळ्यानं. तो क्षण म्हणजे आयुष्यातला सर्वात. जय हिंद जय भारत. आज असे एका पैलवानाकडे आलेलो आहे. या पैलवानाची मुलाखत घेण्यासाठी गेली 1.5 वर्ष झालं मी प्रयत्न करतोय. या पैलवानाचं नाव आहे रवींद्र अण्णासू पाटील, म्हणजे रवी पाटील, उपमहाराष्ट्र केसरी. 12 वेळा इंटरनॅशनल खेळलेला, त्याचबरोबर 12 वेळा ऑल इंडियाला चॅम्पियन असलेला, महाराष्ट्र चॅम्पियन बऱ्याच वेळा असलेला हा इतिहास आपण त्यांच्याकडून ऐकायचा आहे. एक इंटरनॅशनल पैलवान उपमहाराष्ट्र केसरी रवी पाटील. आताच सावकारांनी सांगितलं आमच्या डॉक्टर विनयरावजी कोरे यांनी, त्यावेळी पाकिस्तानच्या मल्लाबरोबर कुस्ती खेळलेला हा पैलवान आहे. त्या मल्लाला चितपट केलेला हा पैलवान आहे. तर अशा पैलवानाकडे आलेला आहे. पैलवान रवी पाटील बाणग्याचे आहेत. पैलवान नमस्कार. नमस्ते. थोडासा तुमचा परिचय एकदा द्या लोकांना, नाव सांगा की. नमस्ते, मी रवींद्र पाटील, उपमहाराष्ट्र केसरी, आशियाई सुवर्ण पदक विजेता, शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित. मी गाव बाणगे, माझं तालुका बरोबर. कागल, जिल्हा कोल्हापूर. ओके. कुस्ती या क्षेत्रामध्ये सुरुवात कशी झाली? तुमचे वडील पैलवान होते का? नाही, माझे वडील पैलवान नव्हते. हा. पण आमच्या जुन्या घराच्या जवळ तिथं तालीम होती बर. आणि थोडा आमच्या घरच्यांना थोडा नाद होता, कुस्तीची आवड होती. बर. त्या ह्याने मी बाणग्यातच कुस्तीचे धडे सुरुवात लहानपणापासून सुरुवात केली. बरोबर. त्यावेळी वस्ताद आमचे जुन्या काळात बाबूराव तेली आणि भाऊसो सावंत हे आमचे वस्ताद होते तालीम, जय भवानी तालमीमध्ये. जय भवानीमध्ये. ओके. मग आता तुम्ही ज्यावेळी खेळत होता बाणग्यामध्ये, त्यावेळी तुमच्याबरोबर जोडीदार कोण कोण होते खेळायला? त्यावेळी लहानपणी माझे तुकाराम चोपडे असेल, ते हरी सांडुगडे, प्रशांत जमनिक, हे ते असे त्या काळात ते आमचे सगळे जोडीदार होते. प्रशांत जमनिक. हा. मग त्यांच्याबरोबर तुमच्या पकडी व्हायच्या. हो. मग तुम्ही आता तुमचं बाणगे गाव हे कर्नाटक आणि महाराष्ट्राची बॉर्डर आहे, बरोबर? मग तरी सुद्धा इंटरनॅशनल पर्यंत जाण्याची मजल ही लहानपणामध्ये तुम्हाला कोणी धडे दिले होते का, हे की बाबा इंटरनॅशनल असतंय कुस्ती? नाही, काय असं काय त्यावेळी काही टार्गेट असं काय नव्हतं. नव्हतं. पैलवान व्हायचं, पैलवानकी करायची हे डोक्यात होतं. बर. मग त्यात एकदा गुंतल्यानंतर मग तालुक्याला नंबर आला, शाहूकारखान्याच्या स्पर्धेत नंबर आला, मग परत शालेय स्पर्धेतून जिल्ह्याला आला, राज्याला आला, विभागाला आला, नॅशनलला गेलो. असं मग एकदा त्यात गुंतल्यानंतर मग वाढत वाढत गेल्यानंतर ह्यात काय करिअर आहे. मग आपल्याला त्यातनं मग हॉस्टेलला गेलो मी, साई हॉस्टेलला. बरोबर. मग तिथं मग सगळं काय आलं, इंटरनॅशनल झालं पाहिजे, नॅशनल मेडलिस्ट झालं पाहिजे. मग ते करत असताना मला सर्व्हिस लागली 1998 ला बर. रेल्वेमध्ये. बर. मी मग पहिले तुमचं 98 ला मला वाटतं तुम्ही वय फार कमी त्यावेळी. हो, 18 वर्षी मला रेल्वेमध्ये 25/7/1998 ला मला नोकरी सर्व्हिस लागली रेल्वेमध्ये. बर. आणि त्याच्या आधी मी 96 ला ऑगस्टच्या ह्याच्यामध्ये पोलंडला ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भाग घेण्यासाठी मी 96 ला गेलो होतो. बर. पोलंडला बर. पहिला इंटरनॅशनल टूर माझा तो. बर. 96 चा. आणि त्याच्यानंतर मला 98 ला लगेच सर्व्हिस लागली. मग पोलंड मध्ये काय झालं? नाही, त्यावेळी सहभाग करून आलो, 2 कुस्त्या जिंकलो हा. आणि हरलो पण. बरोबर. मग तुमच्या बरोबर आणि तुमच्या गावची कोण मल्ल होते का इंटरनॅशनल वगैरे? नाही, मजल कोण मारली नाही, त्यावेळी? कोण नाही, कोण नाही. त्यावेळी कोण नाही. गावातला मीच पहिला इंटरनॅशनल पहिला त्यावेळेचा. हा. मग तुम्ही इथलं ज्यावेळी तुमची तालीम झाली इथनं पूर्ण, त्यानंतर तुम्ही पुढे कुठे तालीम करायचा प्रयत्न केला, कुठे सराव मग केला? मी पहिल्यांदा इथनं झाल्यानंतर मग मी पुण्यामध्ये राहिलो, मुंबईमध्ये राहिलो साई हॉस्टेलला, परत हरिचंद्र बिराजदारांच्या इथं गोकुळ वस्ताद तालमीत राहिलो. बर. गोकुळ वस्ताद तालमीत. शाहूपुरी तालमीत राहिलो. बरोबर. मग गोकुळ वस्ताद तालमीमध्ये तुमचा किती वर्ष तुम्ही तिथे गेले? तिथं 10 वर्ष मी गोकुळ वस्ताद तालमीत राहिलो, हरिचंद्र बिराजदारांच्या मामाच्या असेल. मग मामा कुस्ती धडे कशा पद्धतीने तुम्हाला देत होते तो? मामा एक वेगळं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्याबद्दल सांगेल तेवढं म्हणजे खूप कमी वेळ लागेल, खूप वेळ लागेल. बर. मामांचं एक असं कुस्तीतलं व्यक्तिमत्व, परत असा जो माणूस म्हणजे तसली व्यक्ती कुस्ती क्षेत्रात आपल्या घडली नाही आणि इथून पुढे घडणार पण नाही. एवढं निस्वार्थी त्यांनी कुस्तीवरती प्रेम केलं. कधी त्यांनी त्यांचा परपंच पाहिला नाही, त्यांची मुलं टार बघितली नाही, रात्रंदिवस असा वस्ताद बी आम्ही पाहिला नाही कधी कुठं महाराष्ट्रात आणि नसेल पण. रात्रंदिवस 24 तास कुस्ती, एक कुस्ती. बरोबर. रात्री 12-1 ला बी यायचे तालमीत, मुलं झोपलेत का नाही बघायला. दुपारचं 12-1 वाजता यायचे, दिवसभर तालमीतच.
म्हणजे असं त्यांचं त्यांचं ते दिनचर्या होती. तुम्ही एक मोठे पैलवान होता, इंटरनॅशनल पैलवान होता, बरोबर. मग मामांचं असं होतं का बाबा इंटरनॅशनल पैलवान आहे म्हणजे त्याच्याकडे जास्त लक्ष, छोटा मोठा पैलवान आहे नाही म्हणजे तसं त्याच्याकडे ते जास्त काय लक्ष तसलं काही काही असं नाही, काही तसं काही नव्हतं. नव्हतं. नाही सर्वांना एकसारखाच न्याय असायचा. बरोबर. मग तुमच्या ज्या कुस्त्या व्हायच्या, जसं आता तुम्ही इंटरनॅशनल नॅशनल टूर केले, परत इंटरनॅशनल परदेशात 12 देशात तुम्ही जाऊन आला. हे करत असताना बिराजदार मामा तुमच्या बरोबर कधी असायचे इंटरनॅशनल टूरला? कधी नाही दिल्लीला एशिया चॅम्पियनशिप झाली तिथं होते मामा होते? हा मग नॅशनलला तुम्हाला वगैरे medal बसलं? होते. हो माझा पहिला बसला होता, पहिला बसला. ज्युनियर मग एशिया ज्यावेळेस चॅम्पियनशिप तुम्ही दिल्लीत तिथलं झाली. बिराजदार मामा भेटल्यावर तुमचा काय हे होतं, म्हणजे तो योगायोग कसा होता? खूप आनंद वाटला होता त्यावेळेस. आणि त्या एक माझा फोटो पण आहे, सतपाल बिराजदार आणि मी, हा. आम्ही दिल्लीत एकत्र फोटो काढलेला. बर बर बर, ती आठवण आहे ती का? आठवण आहे. तो ओके. फोटो पेपरला पण त्या काळात आलेला होता. बरोबर. मग ज्यावेळी तुम्ही उपमहाराष्ट्र केसरी म्हणून, तुम्हाला आता 2-3 वेळा तुम्ही उपमहाराष्ट्र केसरी आहे, त्या उपमहाराष्ट्र केसरीला तुमची कोणाकोणाबरोबर स्पर्धा झाली, म्हणजे मॅचेस झाल्या, कुस्त्या मी झाल्या? 2004 ला वाशी मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये मी मॅट विभागातून जिंकून फायनलला माती विभागातून चंद्रास निमगिरी आला होता. चंद्रास निमगिरी महाराष्ट्र केसरी. महाराष्ट्र केसरी फायनलसाठी त्याची आणि माझी फायनलला कुस्ती झाली, 3-1 न झाली होती. 3-1 म्हणजे त्याचे point 3 झाली? point, हा 3-1 न मी हारलो. त्याचं 120 किलो वजन होतं आणि माझं 70-72 किलो वजन होतं. बापरे. मग तेवढ्या मॅच झाली. हो. मग दुसऱ्यांदा कसा योग आला सर? परत नंतर दुसऱ्यांदा बारामतीला स्पर्धेमध्ये अमोल भुसरेकडे मी मॅट वरती हारलो एका बरोबर. पॉईंटनं. बर. अमोल भुसडे संघ. हा त्याच्या आधी मी अमोल भुसडेला 7-8 पॉईंट हरवलं होतं मुंबई वाशीला 7-0. 7-0. हा 7-0 मी हरवलं होतं. ओके. आणि त्याच्या आधी 2-4 वेळा मी अमोल भुसडेला हरवलेलं होतं. बरोबर. 2-4 वेळा मी त्याला हरवलेलं होतं. पण त्या योगायोग असा होता, 14 डिसेंबरला त्याची माझी कुस्ती झाली. किती डिसेंबरला? 14 डिसेंबरला बारामतीला. हा. आणि 13 डिसेंबरला मी वारणेला कुस्तीला आलो होतो. 1.25 तास कुस्ती जॉर्जियाच्या पैलवानाबरोबर झाली. 1.25 तास कुस्ती झाली आणि इथून परत ते करून प्रवास हे ते त्या दिवशीचा थकलेला. हा त्यामुळे त्यावेळी परिस्थितीत मला थोडा दणका बसला. त्यावेळी बिराजदार मामांचं मी ऐकलं नाही. मामा जाऊ नका म्हणत होते तुम्हाला हा स्पर्धेला, ह्या कुस्तीला कुठल्या वारणेला. बर. मामा जाऊ नका म्हणत होते, हा. तरी मी लोकं ऐकलं नाही आवाज मामांचं. बर बर. आणि मी इकडे त्या वारणेच्या स्पर्धेला आलो. जॉर्जियाच्या पैलवानला तुम्ही मारलो त्यावेळेस? नाही, कुस्ती सोडवली 1.25 तासानंतर. 1.25 तास कुस्ती आणि झाली पाकिस्तान काय झालं? वारणेत पाकिस्तानच्या पैलवानला मी बॅक थ्रो डावावरती चितपट मारलं होतं. बॅक थ्रो वारणेत लय दंगा झाला असेल त्यावेळी? खूप दंगा खूप दंगा. कारण रात्री 12:30-1 वाजता कुस्ती लागली होती माझी. बरोबर. आणि त्यावेळी ते कुस्तीत तुम्ही पाकिस्तानला मारलं होतं. लय दंगा झाला, कारण खूप झेंडा दंगा. उचलणे वगैरे असं काय पाकिस्तानने बरं केलं होतं. झालं होतं. तुम्ही मैदानी कुस्त्या जे खेळला का नाही वाजतात, हो त्या कोणाकोणाबरोबर खेळला साहेब वाजतात? तरी मैदानी कुस्त्या मी जरा थोड्या कमी खेळलो. मैदान तुमच्या कुस्त्याला लय मोठे झालेले. गोडकिंचा सुरेश पाटील, सुरेश पाटील लय त्याला मोठा. धोबीवरती वारणीत मी चित मारलं होतं. धोबीवरती आबा सूळ असेल, चंद्रा सूळ झालं, दोघं भाऊ उपमहाराष्ट्र केसरी. त्यांच्या बरोबर झाल्या होत्या. कडेगावचा कुलदीप यादव होता. बर. बऱ्याच कुस्त्या झाल्या होत्या. चौधरी वगैरे यांच्यावर झाले नाही, हे ज्युनियर चौधरी वगैरे आम्हाला लहान. लहान म्हणजे आपलं तुमचा विजय नरसिंह यादव चौधरी वगैरे हे लहान आम्हाला. ज्युनियर ते आम्हाला. परत तुमचा साळुके आपण नाही, ते सगळे ज्युनियर आम्ही सोडून दिल्यानंतर. बाळू पडगम वगैरे यांच्यावर ते जरा आम्हाला सिनियर. सिनियर. मधल्या पुढे आम्ही चंद्रास निमगिरी, राहुल काळभोर, दत्ता गायकवाड ही आमची महाराष्ट्र तुमची पहिली. त्यावेळेस आमचे हे best. बरोबर. आता काय व्हायला लागलंय, तालमी जास्त व्हायला लागल्यात आणि मुलं तालमी बदलाय फास्ट लागल्यात. याचं काय, हे कशा पद्धतीने थांबेल किंवा कशा पद्धतीने प्रवास करावा पैलवानांनी किंवा लोकांनी काय करावं ह्याच्यावर? नाही, काय आहे, कुठल्याही गोष्टी दम क्या बडा तो दम बडा. बरोबर. कुठल्याही गोष्टीला दम पाहिजे माणसाच्यात. एखाद्या वस्तादाच्या जर तिथं राहिला, एखाद्या ठिकाणी प्रॅक्टिस करत असाल तर तिथं तुम्ही 5-10 वर्ष 20-15 वर्ष तिथे राहिलं पाहिजे. बरोबर. त्याच्या तिथं तुम्ही तयारी करून घेतली पाहिजे. नाहीतर इथं रिझल्ट नाही म्हणल्यावर पालकांनी बी त्याला थोडं कंट्रोल केलं पाहिजे मुलाला. बरोबर. एकदा त्या वस्ताच्या ताब्यात त्या मुलगा तुमचा दिलाय तर तुम्ही ते 5 वर्ष 4 वर्ष तिथे थांबलं पाहिजे, बघितलं पाहिजे बाबा काय चाललंय तिथे, काय नाही. ठीक आहे, तिथं तुमची जोड मोठी झाली, तुमच्या प्रॅक्टिसला लढतीला कोण नसेल, काय नसेल तर तुम्ही बदला. बरोबर. नाहीतर उगाच काय तर कोणतं सांगतंय मशान काय तर करत तालीम बदलायचं, ही चुकीची पद्धत. की तालमी जास्त प्रमाणात व्हायला लागल्यात आणि कोचिंग मुलांना पाहिजे त्या पद्धतीने मिळत नाही, म्हणजे रिझल्ट मिळत नाही, म्हणून मुलं तालमी सुद्धा बदलताना दिसत आहेत. ह्याच्याबद्दल कशा पद्धतीने कोचेसने सुद्धा वागलं पाहिजे किंवा तालमी जाणाऱ्या मुलांनी सुद्धा कशा पद्धतीने राहिलं पाहिजे, हे जर थोडं सांगा, प्रेक्षकांना हे कळायला पाहिजे. काय आहे, आता आपण तालीम निवडताना पालकांनी बी
चांगलं पहिला सुरुवात करताना चांगल्या ठिकाणी त्याची निवड करताना अशी निवड केली पाहिजे हा. की बाबा आपल्या मुलाचं भवितव्य आपण तिथं ह्याच्यावरती लावतोय, बरोबर, दावावर लावतो. पणाला लावतोय आपण. बरोबर. त्याला अभ्यास शाळा वगैरे सोडून सगळं करिअर त्याचं त्यात आपण घडवत असतोय. हम्म. तर आपण एकदा 10 वेळा विचार केला पाहिजे की कुठल्या ठिकाणी म्हणजे आपल्या पालकांनी. मुलाला पालकांनी बरोबर. हा. 10 वेळा विचार केला पाहिजे की आपला मुलगा कुठल्या तालमीत कुठल्या वस्तादाच्या मार्गदर्शनाखाली असेल, कुठल्या कोचच्या मार्गदर्शनाखाली घडल, बरोबर. हे पालकांनी विचार केला पाहिजे. तिथं सर्व सुविधा सुख सुविधा तिथे चांगल्या आपल्याला आहेत, परत आणि शिकवण्याची पद्धत कशी आहे पद्धत कशी आहे हे सगळं पालकांनी पहिला चेक केलं पाहिजे, मग आपल्या मुलाला तिथं घातलं पाहिजे. नाहीतर उगाच कोणतरी सांगते कोणतरी काय तर करते, मोशान तसं करून उपयोग नाही. त्या मुलाचं करिअर अख्खं तुम्ही बरबाद करताय, वाटोळ करताय. बरोबर आहे. वस्ताद, हे मी तुम्हाला प्रश्न काय विचारला आता की सहसा मुलांची सहनशक्ती पण कमी झाली आहे, आणि आजकाल वस्तादांच्या विषयी मुलांचं असणारं प्रेम हे सुद्धा कमी व्हायला लागले. जसं पहिलं आम्ही जवळ खेळायचो त्यावेळी वस्ताद जे म्हणाल ते आम्ही ऐकत होतो. आता मुलांचे जे कमी झाले, याचं कारण काय होऊ शकते वस्ताद, तुमचं काय मत आहे? नाही, हे संस्कृती आता बदलली आहे, जग फास्ट चाललंय, कोण कुणाला किंमत देणं झाले. बरोबर. परंतु ही चुकीची पद्धत आहे. वस्ताद असतो काय, हं. त्याला रिस्पेक्ट जर तुम्ही वस्ताद गुरुला जर तुम्ही रिस्पेक्ट देऊ शकत नाही तर तुम्ही तुमच्या जीवनात कधीही तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. तुम्ही ज्यावेळी बिरादर मामा वगैरे तुम्ही जेव्हा एकत्र असायचं तेव्हा बिरादर मामांच्या पूर्ण वागताना किंवा त्यांच्या पुढे वावरताना कशा पद्धतीने वावरत आम्ही जात पण नव्हतो त्यांच्या समोर कधी, कधीच नाही. आज कधी बिनकामाचं नाही. एवढी भीती दहशत होती, म्हणजे आदरयुक्त भीती. कधी कधी कोणी आम्हाला मारलं नाही, काय कधी काय नाही, हा. परंतु त्यांचा आदर एवढा होता. मग तो माणूस वेगळाच होता, ते बिरादर हे नाव वेगळंच होतं. काय बात. तशी व्यक्ती घडणार नाही. तुमच्या बरोबर तुम्ही असताना काका पवार वगैरे तुमच्या तालमीत होते? हो, तुम्ही आम्ही संघ होता? एकत्रच होतो, काका आम्ही एकत्रच. मग कधी काकांच्यावर पकड करण्याचा योग आला? हो, मीच प्रॅक्टिस करायचो गिरकोचं काकांच्या बरोबर. तुम्ही गिरकोला होता? हो, गिरकोच मी खेळायचो. बरोबर. मग काका, मग तुम्ही कशा पद्धतीने खेळायचे हो काका पवार? नाही, ते काय वेगळंच काका, ते रसायनच वेगळं होतं काका पवार. खरं? हम्म, म्हणजे गडी बारका गडी बारका, पण तू ते तुम्हाला स्पीड कधी टक्कर देत होतो का हो काका असं खेळताना? कधी नाही, बाबा? आम्हाला ऐकत नव्हती. आम्ही वजनान मोठे होतो पण ते आम्हाला ऐकत नव्हते. अहो, ऐकत होते? हो, काय चांगलं. सांगताय? आम्ही ज्युनियर होतो, ते सिनियर होते. पण वजनानं मोठं होता की हो, ताकद होती. हा, होतो, पण ते आम्हाला ऐकत. चांगले खेळती कुठले ऑलिम्पिक लेवलचे, आपण कुठे त्या क्या काळात. बात आहे. ऑलिम्पिक लेवलचं काका पवार? हो, काका पवार पुन्हा ऑलिम्पिकला जाण्याचा योग आला नाही होत्या मग ते आलं नाही. ते पप्पू यादव त्यांची जी ट्रायल झाली, त्या ट्रायल त्याला 11 वेळा काय 12 वेळा हरवलं होतं कुणाला पप्पू पप्पू यादवला? यादवला. बरं. आणि ज्या दिवशी ऑलिम्पिकची ती निवड चाचणी होती हं. त्यावेळी त्यानं हरवलं. आणि 11-12 असं बिनजोड 10-0 8-0 असं हरवलेलं होतं त्यांनी, काका पवारांनी. पण त्या दिवशी काय त्यांचा तो दिवस म्हणायचा ते नव्हता. नव्हता. क्या त्या बात दिवशी ते पप्पून त्यांना हरवलं. बापरे. नाही तर त्यावेळी काका पवार ऑलिम्पिकला ऑलिम्पिकला गेले. गेले होते. अरे बापरे. म्हणजे हा एक त्यांचं बॅड लक बॅड लक म्हणायचं. बरोबर. की व्यसनाधीनता ही कुस्तीत वाढलेली आहे. व्यसन पोरं करायला लागले, पैलवान म्हणा, व्यसन करायला. ह्याच्याबद्दल तुमचं मत काय असतात? काय करावं, कशा पद्धतीने पोरांनी राहावं? आता तुमची पोरं आहे तिथं, बरोबर. आता तुमचा मुलगा नॅशनल झाला, बरोबर. बरोबर, तुम्ही कशा पद्धतीने झाला? तुम्ही तुमच्या वशिलाने केलासा हम्म. का व्यसनाने केलासा हे नॅशनल पैलवान? का त्याला काय कशा पद्धतीने खुराक दिलासा? कसं आहे, कुस्तीमध्ये वशिला हा 100% चालत नाही. नाही, तिथं रक्त सांडून रक्त आटून तिथं मॅटवर जिंकावं लागते. बरोबर. टकऱ्या मारून डोके फोडून घेऊन तिथे जिंकावं लागते. बरोबर. तिथं कुठलाही वशिला तुम्ही 10 लाख देतो, 5 लाख देतो, कोण कोणाला कुस्ती देत नाही. नाही. तिथं त्याला लढून करून जिंकूनच जावं लागतं. होय, आणि एक कुस्ती नसते, अशा कंटिन्यू. होय, आणि असं काय त्याला एक जिंकला, तालुक्याला जिंकला, परत जिल्हा आहे, विभाग आहे, राज्य आहे, आणि मग नॅशनल आहे. ते काय एक स्पर्धा जिंकला आणि डायरेक्ट नॅशनलला गेला असं 5 नाही. ठिकाणी खेळून पोरग नॅशनल मग नॅशनलला जातं. बरोबर. हा, ते एवढं सोपं नाही आहे. ते बरोबर. कुस्ती मॅनेज होऊन नाही किंवा ते असं वशिल्यावर जाणं. नाही, मी हा प्रश्न तुम्हाला काय विचारला असतात माहितीये का, की मुलं नॅशनल खेळण्यासाठी मुलांनी कशा पद्धतीने ट्रीटमेंट केलं पाहिजे, राहिलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, हे मला विचारायचं. नाही, आता आधुनिक पद्धत आहे, आधुनिक पद्धतीने बदललं पाहिजे. जसं युग बदललंय, मोबाईलची व्हर्जन नवीन नवीन येते, बरोबर, तसं आपण बी नवीन नवीन व्हर्जन नवीन सगळे आत्मसात केलं पाहिजे, आत्मसात केलं पाहिजे. आणि नवीन जिम असेल, नवीन एक्सरसाइज ज्या काय येतील, नवीन टेक्निक असतील, ते सगळं आधुनिकरण शिकलं पाहिजे. आपण शिकलं पाहिजे. कशामध्ये खुराक पाहिजे त्यांना, जसं इंटरनॅशनलचं, जसं तुमचा ग्रिकोरोमनचा सराव करायचा किंवा ग्रिकोरोमन मध्ये मला गोल्ड घ्यायचा आहे, मला लवचिकता आली पाहिजे, तर मला खुराक कसा पाहिजे असतात? नाही, खुराकचा काही एवढा हे संबंध नसतो. खुराक काय सेमच, फ्री स्टाईलला बी खुराक त्योच आणि गिरकोंडला बी वजन खुराक समजा त्योच. वाढलं तर तुमचं, जसं तुम्ही 2-4 लिटर दूध प्यालासा आणि वजन तुमचं वाढायला लागलंय, नाही, मग ते आपण ते कंट्रोल ठेवलं पाहिजे ना. आपल्याला किती कॅलरीज किती हे पाहिजे ते आपण डायटिस्ट कडनं घेऊन त्या पद्धतीने खुराक खाल्ला पाहिजे. बरोबर.
फ्रीस्टाईलला बी खुराक तोच असतो, गिरकुलला बी सर्वसाधारण खुराक तोच असतो. खुराकात काही लय वेगळा बदल फरक नाही. नाही, पण प्रॅक्टिस मध्ये फरक. गिरकुलची Technique प्रॅक्टिस practice. वेगळी, फ्रीस्टाईलची प्रॅक्टिस तुम्ही वेगळी. आता वारणेवर तुम्ही बॅक थ्रो मारला होता बरोबर? हो हा बॅक थ्रो तुमचा आवडीचा डाव काय हो, असतो? आवडीचा डाव होता माझा पहिल्यापासून? हो, ह्यो शिकवला कोणी तुम्हाला? कॅम्प मध्ये असं इकडे तिकडे आम्ही Back शिकलो throw. बघून. म्हणजे कोण म्हणजे काका पवार म्हणजे हो, ह्यांचं काका पवार यांच्या कुस्त्या बघून आम्ही ते शिकलो होतो. काका पवार बॅक थ्रो मारायची? हो, चांगलं मारायचं. बॅक थ्रो हम्म. बरोबर. तुम्ही संतोष गरुड वगैरे ह्याची कुस्ती बघितली का हो? हो, आमचं जोडीदारच होते, आम्ही एकत्रच असायचो. नॅशनल याला त्याला आम्ही एकत्र. नॅशनलला? हो. कसा पहिलवान चांगले संतोष पैलवान गरुड? होते, मोठा पहिलवान? मोठा पैलवान होता. म्हणजे नशीब गांडू, नशिबाने त्यांना कधी साथ दिली साथ नाही. दिली नाही? हम्म. नाही तर तो माणूस पण मोठा महाराष्ट्र चांगला पैलवान होता, पण थोडं स्पर्धेत थोडं हे व्हायचं म्हणजे मन कुठं- त्यांचं थोडं खचायचं. खचायचं. बरोबर नाही, असं आज तालमीत बिलमीत खूप मोठे पैलवान होते ते. बरोबर. तुम्ही ज्यावेळी इंटरनॅशनल टूरला गेला तेव्हा इंडियन कुस्ती आणि इंटरनॅशनल कुस्ती यात काही फरक जाणवला काय? तो खूप फरक जाणवला. आपल्या कसा इथं होता? त्यावेळेस स्लो कुस्ती होती, हम्म. त्यांचं ते स्पीड, त्यांचं टेक्निक, त्यांचं आधुनिकीकरण. बरोबर आता आपण त्यांच्या बरोबरीला आहे, पण त्या काळात 96, 97, 98 आपण त्यांच्यापेक्षा खूप मागं होतो. मागवतो बरोबर आता आपण त्यांच्या बरोबरीला आहे, बरोबर. त्यांच्यापेक्षा आपण फास्ट बी आहे. मग ते कशा पद्धतीने तुम्ही तुमचा व्यायाम असायचा म्हणजे तुम्ही बैठका दंड वगैरे नाही, पौराणिक मी व्यायाम बैठकी दंड जरा कमीच केल्या. मी बरं. हॉस्टेलला आणि इकडे बाहेर राहिल्यामुळे मी जरा बाकीचं रनिंग हे ते त्या ह्याच्यावरती मी जास्त भर दिला असायचा बरोबर. माझा. म्हणजे तुमचं टेक्निक काय असायचं रनिंग म्हणजे तुमचं किती किलोमीटर असायचं? 2-3 ते किलोमीटर दिवसाला म्हणजे सकाळी आमचं रोज 5-7 किलोमीटर रनिंग वगैरे असायचं. बरोबर. मग बाकीच्या एक्सरसाइज हे ते सपाट्या 500-700 हा. रस्सा रस्ता तर किती मारायचं स्वस्त तुम्ही? 40-50 वर रस्सा चढायचो आम्ही. 40-50 वर चढायचं? हो बर बर बर. मग एवढं म्हणजे थकणार की हो तुम्ही? हो, पण ते हातात त्या पद्धती ताकद ताकद निर्माण झाली. असायची. मग बॅक थ्रोला ताकद पाहिजे. ताकद पाहिजे, कमरेत आणि हातात ताकद पाहिजे. मग आताचे जे नवीन पैलवान आहेत ह्यांनी जर बॅक थ्रो मारायचं म्हणलं तर कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. नाही, जे काही टेक्निक आहे ते आत्मसात केलं पाहिजे. कसं मारायचं बॅक थ्रो, कसं काय करायचं, ते रोजचा सराव आपल्या केला पाहिजे त्याचा. बरोबर. मग आता त्याला बॅक थ्रो मारा म्हणजे त्याच्या अंगात ताकद पण त्या पद्धतीने निर्माण ते केला पाहिजे. कलेव मारायचा असतो. बॅक थ्रो काय त्याला वजन, उचलून ताकद नाही. ताकदीचं काही लय संबंध नाही. कला महत्वाची आहे ती. बरोबर. एखाद्या पैलवान आपण खाली धरून आणला, तो खालनं उठून पळून पुढे चाललाय, निघून जायच्या प्रयत्नात आहे, तो वर उठलाय, त्या स्पीड मध्ये आपण नुसतं त्याला हे द्यायची, दिशा द्यायची. दिशा द्यायचे. ओके. बॅक थ्रोला म्हणजे एवढं काय लय ताकद पाहिजे असं असं काय काही नाही. बरोबर. कला पाहिजे फक्त. तुम्ही बॅक थ्रो सोडून तुमचा दुसरा कोणता डाव होता का हो? धोबी मारायचो मी. धोबी. वारणीत सुरेश घोडकेंचा धोबी दावावरती मी त्याला मारलो मग तुमच्या होतो. वारणे टोटल कुस्ती झाले की 5-6 कुस्ती झाले वारणे? कारण हा, मी केव्हा- दरवर्षी केव्हा 7-8 रवी पाटील वर्षी नाव ऐकायचं आम्ही. 7-8 वर्षी माझी कुस्ती वारणीत असायची. दरवर्षी पहिल्या 10 मध्ये, वरच्या 5 मध्ये माझी कुस्ती असायची. मग तुमच्या आठवणीतली कुस्ती कुठली वारणेची? त्या पाकिस्तानच्या पहिल्यांदा एक बॅक थ्रो मारलेली, सुरेश पाटील घोडकेचा मग धोबी तो मारलेली. विजय झाल्यावर काय दंगा झाला होता? ते खूप काय दंगा वाटलं झाला होता. त्यावेळेस रात्री रात्री- 12:30-1 वाजता कुस्ती लागली होती हा. आणि पब्लिक काही हिशोबाने लाखो पब्लिक होते. होय, आणि असे जायचीच बी तेवढेच आणि बाहेर यायचे पण तेवढेच. आणि झेंडा बिंडा म्हणजे आणि त्यावेळी कारगिल युद्ध झालं होतं नुसतेच, होय. त्यामुळे ते खूप ते दंगा होता त्या भारत पाकिस्तान कुस्तीत. म्हणजे रशियाच्या फार आठवणीतली कुस्ती आहे. म्हणजे मी काय विचारतोय माहितीये का की पैलवानाची हीच मिळकत असते की ह्या आठवणी फार महत्वाच्या असतात आणि पैलवान होण्यासाठी तपश्चर्या आहे आणि तपश्चर्या करण्यासाठी साधना करावी लागते आणि ती साधना अशी साधी होत नाही. त्यासाठी रात्रंदिवस झटावं लागतं. कारण मी रवी पाटलांचं नाव बऱ्याच वर्षापासून ऐकतोय, मी बघतोय पण, मी कुस्त्या पण बघितलेल्या आहेत. आता आम्ही मिलिटरीत असल्यामुळे आमची थोडं परिचय कमी आहे, पण मी बघितलेले आहेत. तुमच्या आवडीचा दुसरा पैलवान तुमचा सोडून, तुम्ही सोडून दुसरा पैलवान तुमच्या आवडीचा असं कोण एखादा पैलवान? सुशील कुमार. सुशील कुमार. त्याची कुस्ती तुम्ही बघितल्या जवळ ना? जोडीदारच आम्ही, संघच असं. इंटरनॅशनल स्पर्धेत आम्ही एकत्र किती वेळा एकत्र होतो. सुशील कुमार. हो मग त्याच्या खेळण्याचा योग आला? हो, खेळ प्रॅक्टिस वगैरे करण्याचं. बरं. कसा पैलवान हो सुशील कुमार? लय मेहनती आणि लय कष्ट करणारा पहिला. खूप मेहनती. 100 वेळा रस्ता चढत होता ते. 100 वेळा? 100 वेळा रस्ता चढायचा. बरं. खूप मेहनत, खूप कष्टात ते पहिलवानकी झाली त्याची. त्यामध्ये ऑलिम्पिकला मेडल घेणारे तुम्हाला खात्री होती? खूप मेहनती होता पहिला. बरोबर. तुम्ही सतपाल कवा त्यांचं प्रॅक्टिस घेतलेलं बघितलं का वाजता? बघितलं, तालमीत आम्ही जायचो पाहिजे. सतपालांचं कशी पद्धत आहे प्रॅक्टिस घ्यायची साहेब? काय दिल्लीचे ते त्याच्या त्या पद्धतीने ते घेत होते. ते तर सतपालांचं कसं होतं, त्यांचे कोच होते. सतपाल हे कमी प्रॅक्टिस घ्यायची. त्यांचे ते कोच 5-6 कोच त्यांच्या तालमीत असतात. बर. ते कोचच घेतात. एक सतपाल आपले वस्ताद म्हणजे तिथे यायचे, बसायचे आणि बघायचे. देखरेख सगळी त्यांची असायची, त्यांच्या नियोजनात असायचं. पण तो बाकी सगळे ते कोच होते, ते कोचच प्रॅक्टिस घ्यायचे. बरोबर. रामपल ठाकरे होते आणि 2 ते जसवीर कोच हे ते 5-6 कोच असायचे तिथे. मग
सुशील कुमार बरोबर खेळताना तुम्हाला सुशील कुमारांची तुमची टक्कर अशी व्हायची का नाही जोरात? नाही आम्ही कधी असं खेळायचो ते मी गिरको खेळायचो ते फ्री स्टाईल खेळायचा हा. त्यामुळे काही लई नाही असंच कधी एकदा दोनदा असा योगायोग आला आला स्पर्धेत आम्ही एकत्र बऱ्याच ठिकाणी मग एकत्र तो होतो मोठ्या पैलवानासोबत सुशील कुमार ऐकत नसणार त्यावेळी हो किंवा जोरात हो. म्हणजे पकड त्यांची बरोबर बरोबर ना वारणीत एकदा आला होता सुशील वारणीत पडलो बरोबर की ते आपल्या ह्यानं पाडलं होतं काहीतरी त्या कुलदीप यादव कुलदीप यादव पाडलं त्याच्यात त्याला मी पाडलं कुलदीप कुलदीप यादव यादव हा. कुलदीप यादव मला तो उपमहाराज कसे आहे का तो नाही. नाही ना नाही ओके मैदानी चांगला मैदान कुस्ती चांगला होता. पैलवान होता पण त्यानं सुशील कुमारला पाडलं आणि तुम्ही हम्म. कुलदीपला पाडलं बरोबर आहे हम्म. तो तुमच्या आवडीचा महाराष्ट्रातला पैलवान कोण हो चांगला की तुमच्या आवडीचा पैलवान नाही ते सांगता येईल नाही ना बरोबर तर तुमच्या आवडीचा वस्ताद कोण चांगला वस्तात काय बिराजदारांचे आणि दिनकर सूर्यवंशी हे असे 2-3 वस्तात सूर्यवंश सर सूर्यवंशी सर सूर्यवंश सर कधीही प्रकाशात नाही मोहम्मद ना. हनीफ बर 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 मोहम्मद हनीफ साहेबांचं गणपत आंदळकर तुम्ही हे ह्यांच्या- जुने वस्तात हे सगळे तुम्ही यांच्या सानिध्यात कधी हो राहिले मोहम्मद हनीफ शाहूपुरीत राहिलो की बरेच त्यांनी दिवस. कधी शिकवलं तुम्हाला हो त्या शाहूपुरीत थोडे दिवस शिकवलं शिकवलं. रसूल हनीफ वगैरे यायचे रसूल का? आणि हो त्यांच्या सानिध्यात मी राहिलो बरोबर आहे आता नवीन पिढीतल्या पैलवानाला तुम्ही काय सांगशील असतात की त्यांनी कशा पद्धतीने ट्रीटमेंट करावं नवीन नाही. पिढीतल्या पोरांनी भवितव्य चांगलं आहे कुस्तीला चांगले दिवस आहेत बरोबर त्यांनी यामध्ये जीव देऊन म्हणजे जीवाचे रान करून कुस्ती मेहनत केली पाहिजे हम्म. आणि आपल्या घरच्यांचं देशाचं नाव लौकिक केलं पाहिजे बरोबर बरोबर आणि कुठल्या तरी एका यशानं हुरळून न जाता कायम कंटिन्यू सातत्यपणा ठेवून त्यांनी त्यात यश मिळवलं पाहिजे हे फार मोठी गोष्टी आहेत ह्या म्हणजे सहज बोलत्यात जाता जाता की एखाद्या माणसानं कष्ट केलं पाहिजे सातत्य ठेवलं पाहिजे खरंच आहे कुठलाही पैलवान एकदम होत नाही त्याला कष्ट करावं लागतं आणि ते ह्यांनी केलेलं आहे त्यामुळं आज हे इतिहासामध्ये यांचं नाव मोठं आहे हे खरंच आहे ही गोष्ट त्यामुळं सर्व पैलवानांनी हा विचार करणं गरजेचं आहे मी महाराष्ट्रातला एखादा वस्ताद जसं मारुती माने वगैरे हे तुमच्या पुढे आदर्श कधी राहिले का हो साहेब हरिचंद्र बिराजदार आदर्श त्यांचं म्हणजे बोलणं त्यांच्या चालणं, आठवणी वागणं, वागणं कधीही कुस्तीबद्दल असं तुम्हाला चुकीचं माहिती चुकीचं देणार कधी नाही क्या बात आहे क्या बात आहे तर हे पैलवान आहेत इंटरनॅशनल पैलवान आशियाई गोल्ड मेडलिस्ट शिव छत्रपती पुरस्कार अशा अनेक डिग्र्या घेतलेली अशी प्रमाणपत्र घेतलेली व्यक्ती म्हणजे पैलवान उपमहाराष्ट्र केसरी बाणगेकर रवी पाटील यांचं नाव आहे आणि एक चांगला बॅकथ्रो मारणारा पाकिस्तानच्या पैलवानाला असा बॅकथ्रो मारला की पूर्ण वारणेचं मैदान उठून उभा राहिलेलं आणि टाळ्या वाजवत होतं मी स्वतः हे बघितलेलं डोळ्यानं तो क्षण म्हणजे आयुष्यातला सर्वात विस्मरण कधीच त्याचं होणार नाही असा तो स्मरणीय क्षण होता मला आठवतोय तो दिवस ती रात्र त्या रात्रीचा दंगा तो झेंडा घेऊन फिरणारी लोक हे सगळं मी त्यावेळी बघितले आणि ते जीवनातलं सगळ्यात मोठं आठवणीचा क्षण होता तर असे इंटरनॅशनल पैलवान रवी पाटील जे शिवछत्रपती पुरस्कार विजेते आहेत त्याचबरोबर उपमहाराष्ट्र केसरी 2 वेळा आहेत इंटरनॅशनल 14 आहेत नॅशनलची 10-12 मेडल आहेत अशी मेडलची लाईन आहे यांचं गाव आहे बाणगे जे कर्नाटक आणि महाराष्ट्राची बॉर्डर आहे एक चांगला पैलवान आणि त्यांचाच मुलगा आता नॅशनलला परवाच गोल्ड घेऊन आलेला आहे त्याची मुलाखत पण आपल्याजवळ येणार आहे तर एवढं बोलतो ना साहेब वेळ दिला त्याबद्दल तुमचा आभार मानतो थांबतो जय हिंद साहेब जय हिंद नमस्कार नमस्कार